अशा लिंगाची संस्थापना, त्याची पूजा अर्चा कशी केली जाते? कथम लिंगम प्रतिष्ठाप्य कथम वा तस्य लक्षणो कथम वा तत्समाभ्यर्चो देशे काले च केनहि। कथम लिंगम प्रतिष्ठाप्य, लिंगाची प्रतिष्ठापना कुठे करायची आहे? कथम वा तस्य लक्षणम, त्याचं लक्षण काय आहे? त्याची पूजा अर्चा कशी करायची असते? कोणत्या वेळेला महादेवाची पूजा करणं अधिक फलदायी ठरतं? देशे काले च केनहि, कोणत्या स्थानावर कोणत्या वेळेला पूजा करणं योग्य आहे? जेव्हा शौनकादिकांनी हा प्रश्न विचारला त्यावेळेस सूतजी महाराज सांगतायत, भगवान महादेवाचं पूजन ज्यालाही करायचं असेल आणि लिंगाची स्थापना करायची असेल तर महादेवाचं पूजन पवित्र स्थानावर केल्यानंतर अधिक फलदायी ठरतं। तीर्थस्थान असेल, एखादं पुण्यक्षेत्र असेल तर त्या ठिकाणी महादेवाचंच नाही कोणत्याही देवाची भक्ती पवित्र स्थानावर केल्यानंतर, एखाद्या तीर्थावर, एखाद्या पवित्र क्षेत्रावर जर भगवान परमात्म्याचं भजन केलं, चिंतन केलं तर ते अधिक फलदायी असतं। म्हणून पुण्यक्षेत्रामध्ये, तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन पूजन करणं अधिक महत्त्वपूर्ण आहे। आणि कसं करायचं आहे? म्हणतात ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून पूजन करायचं आहे। संपूर्ण शिव महापुराणामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र सांगितलेला आहे। आपण आपल्या पूर्वजांपासून, वाडवडिलांपासून हाच मंत्र ऐकलेला आहे आणि आपल्या कानावर नेहमी पडलेला आहे। सध्या आपल्याला एक नवीन मंत्र ऐकायला मिळतोय आणि नंतर आपण त्या मंत्राच्या मागे लागलेलो आहोत। पण पूर्वीपासून जो मंत्र आपल्या पूर्वजांपासून आपण आतापर्यंत ऐकत आलेलो आहोत तो सगळ्यात सोपा मंत्र, महादेवाला प्रसन्न करण्याचा मंत्र जर कोणता असेल तर तो आहे फक्त ओम नमः शिवाय। म्हणून व्यक्तीने ओम नमः शिवाय या मंत्राचाच जप करायचा आहे। आणि पुण्यक्षेत्रावर जर जप केला तर तो अधिक फलदायी असतो। कारण तीर्थक्षेत्र असे आहेत की तीर्थावर गेल्यानंतर मनुष्याचं पुण्य अधिक वाढतं। आणि तीर्थावर गेल्यानंतर जर मनुष्य त्या ठिकाणी जाऊन भजन करेल, अन्नदान करेल, कोणतंही सत्कार्य करेल तर ते अधिक पटीने पुण्यदायी असतं। पण तीर्थांवर गेल्यानंतर एक सावधानी बाळगायची असते। कोणती? तीर्थावर जाऊन पुण्याची प्राप्ती होते, पण तीर्थावर जाऊन जर पाप कर्म केलं तर ते पाप कर्म मनुष्याला भोगावंच लागतं। म्हणून म्हटलेलं आहे पुण्यक्षेत्रे कृतं पापुण्यम बहुधा रुद्धिमुच्यते। पुण्यक्षेत्रे कृतं पापं महादन्वपि जायते। पुण्यक्षेत्रे कृतं पुण्यम, पुण्यक्षेत्रावर गेल्यानंतर पुण्यकर्म केलं तर बहुधा रुद्धिमुच्यते, अनेक पटींनी ते पुण्य वाढतं। पण पुण्यक्षेत्रे कृतं पापम, पुण्यक्षेत्रामध्ये पाप कर्म केलं तर महादन्वपि जायते, ते कठीण भोग मनुष्याला भोगावे लागतात। मनुष्यावर त्या ठिकाणी पाप चढत असतं। म्हणून मनुष्याने तीर्थावर गेल्यानंतर सावधानतेने राहिलं पाहिजे। तीर्थयात्रा का केली जाते? का गेलं पाहिजे तीर्थावर? घरी बसूनही आपल्याला परमार्थ करता येतो, पण तीर्थक्षेत्रावर का जायचं? त्याच्या आधी तीर्थक्षेत्र कशाला म्हणतात? ज्या ठिकाणी जलाची विशेषता असते त्या ठिकाणाला तीर्थक्षेत्र म्हणतात, आणि ज्या ठिकाणी भूमीची विशेषता असते त्याला धाम विशेष म्हणतात। ज्या ठिकाणी धामही आहे आणि तीर्थही आहे त्याला पुण्यक्षेत्र म्हटलं जातं। आणि अशा स्थानावर मनुष्याने का गेलं पाहिजे? त्याच्या मागे कारण आहे। घरीही परमार्थ करता येतो, पण तीर्थावर गेल्यानंतर
त्या ठिकाणचं जे सात्विक वातावरण असतं, त्या सात्विक वातावरणामध्ये मनुष्याची भक्ती अधिक प्रबल होत असते. जागेचा प्रभाव मनुष्यावर पडत असतो आणि त्या ठिकाणी अधिक प्रमाणात मनुष्य परमार्थ करू शकतो. त्या ठिकाणी परमार्थ केल्यानंतर अधिक पटींनी पुण्यफलाची प्राप्ती होते आणि तिथे गेल्यानंतर ते सात्विक ऊर्जा जी आहे ती आपल्या अंतःकरणामध्ये साठवली जाते आणि ती ऊर्जा आपण घरी घेऊन आलो तर त्या पुण्यक्षेत्राची ऊर्जा अनंत कालपर्यंत, बराच कालावधीपर्यंत, बराच दिवसपर्यंत मनुष्यामध्ये कार्य करत असते. म्हणजे मनुष्य काही कालावधीसाठी का असेना या संसाराच्या दुःखातून दूर होऊन भक्तीच्या ठिकाणी, भक्तीच्या वलयामध्ये जातो. त्या ठिकाणी गेल्यानंतर भगवंताचं दर्शनही घडतं. आणि अजून तीर्थावर गेल्यानंतर फायदा काय होतो तर तीर्थावर, कोणत्याही तीर्थावर जा, त्या ठिकाणी भजन ऐकायला मिळतं. कधीही जा कीर्तन ऐकायला मिळतं. आळंदीमध्ये कधीही या, आळंदीमध्ये दुपारच्या वेळेस ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये प्रवचन असतंच. रोज ज्ञानोबरायांच्या मंदिरामध्ये रात्री कीर्तन असतंच. आणि मंदिरात जरी नाही थांबला तरी कोणत्या तरी धर्मशाळेमध्ये कुठेतरी कथा कीर्तन चालूच असतं. म्हणजे त्या क्षेत्रावर गेल्यानंतर त्या क्षेत्रामध्ये कथा कीर्तन श्रवण करायला मिळतात. त्या भूमीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. आणि तीर्थात स्नान केल्यानंतर तर पाप कर्म नाहीसे होतातच. म्हणून मनुष्याने तीर्थयात्रा केल्या पाहिजे. पण तीर्थावर गेल्यानंतर सावधानतेने त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. कारण शास्त्र सांगतंय, अन्य क्षेत्रे कृतं पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति. तीर्थक्षेत्रे कृतं पापं वज्रलेप भविष्यति. अन्य क्षेत्रे कृतं पापम, इतर कुठे जर मनुष्याने पाप कर्म केलेलं असेल, आपल्या घरी, आपल्या गावात कुठेही पाप कर्म केलेले असतील तर तीर्थावर गेल्यानंतर ते धुवून स्वच्छ होतात. ते पाप नाहीसे करता येतात. पण तीर्थावर गेल्यानंतर जर पाप कर्म केले, तीर्थक्षेत्रे कृतं पापम महादन्वपि जायते वज्रलेप भविष्यति. ते वज्रलेपासारखे कधीही संपत नाही, ते भोगावेच लागतं. स्थान विशेषता असते, स्थानाचा प्रभाव मनुष्यावर पडत असतो. कशा पद्धतीने स्थानाचा प्रभाव पडतो, रामायणामध्ये एक सुंदर वर्णन आलेलं आहे. रामप्रभू जेव्हा लक्ष्मणाच्या सोबत सीतादेवींचा शोध घेत घेत निघालेले होते, त्यावेळेस जात असताना एका स्थानावर, एका ठिकाणावर पोहोचल्यानंतर अचानक लक्ष्मणजींच्या मनामध्ये विचार मनातल्या मनात निर्माण झाले. कैकेयी मातेने तर रामाला 14 वर्षाचा वनवास सांगितलेला होता. मग मी राजमहालाचे सर्व सुख सोडून, माझ्या पत्नीला सोडून, माझ्या मातेला सोडून मी या ठिकाणी का आलेलो असेल? ऊन, वारा, थंडी, पाऊस मी का सहन करतोय? मला तर 14 वर्षाचा वनवास नव्हता. जेव्हा लक्ष्मणजींच्या मनामध्ये हा विचार आला, काही वेळानंतर ते स्थान सोडून राम आणि लक्ष्मण पुढे निघाले. त्या स्थानाच्या बऱ्याच पुढे निघून गेल्यानंतर लक्ष्मणजींना वाईट वाटलं की मी माझ्या रामप्रभूंच्या विरोधात विचार कसा करू शकतो? मी रामाच्या विरोधी विचार केला आणि हा विचार माझ्या मनामध्ये आलाच कशाला? का आला असेल? म्हणून लक्ष्मणलालजींनी मनातला विचार रामप्रभूंना सांगितला, भ्राताश्री मला माफ करा, मी चूक केलेली आहे. रामप्रभूंनी विचारलं, लक्ष्मणा तू काय चूक केलेली आहे मला सांग. लक्ष्मणजींनी सांगितलं, प्रभो आताच थोड्या वेळापूर्वी माझ्या मनामध्ये असा विचार आला होता की 14 वर्षाचा वनवास तुम्हाला मिळालेला होता, पण मी तुमच्या मागे तुमची सेवा करण्याकरता वनवासामध्ये का आलो? का थंडी, ऊन, वारा, पाऊस सहन करतोय? मी का सर्व सुखांचा त्याग केला? मी का घरी राहिलो नाही? मी राजमहालाच्या सुखांजवळ, सुखांना का त्या ठिकाणी सामोरं गेलो नाही?
जेव्हा त्या ठिकाणी लक्ष्मणजींनी हे सांगितलं आणि हात जोडून क्षमा मागतायत, त्यावेळेस रामप्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा यात तुझा दोष नाही, तुझा दोष नाही, दोष होता जागेचा. कारण आताच आपण ज्या जागेवरून आलो त्या जागेवर 2 सख्या भावांचे भांडण झालेले होते, ज्यांचं नाव होतं सुंद आणि उपसुंद. त्या दोघही जणांचे त्या जागेवर युद्ध झालेलं होतं आणि दोनही सख्खे भाऊ एकामेकाशी युद्ध करून दोघांनीही एकामेकाला समाप्त केलेलं होतं त्याच जागेवर. आणि त्या जागेवर 2 भावांचे भांडण झालेले असल्यामुळे त्या जागेवर त्या भांडणाचा, त्या दोनही भावांच्या वैराचा परिणाम झालेला होता. आणि म्हणून त्या जागेवर गेल्यानंतर तुझ्या मनामध्ये माझ्या विरोधी विचार उत्पन्न झाले, कारण त्या जागेचा तो परिणाम होता, तो प्रभाव होता. याचा अर्थ मनुष्यावर जागेचा सुद्धा परिणाम होत असतो. जे नारदजी कधीही स्थिर राहत नाही, कुठेही एका जागेवर थांबत नाही, दक्षाचा शाप आहे नारदजींना. तेच नारदजी हिमालयामध्ये गेल्यानंतर एका पवित्र स्थानावर, ज्या ठिकाणी महादेवाने हजारो वर्ष तप केलेलं होतं, त्या स्थानावर गेल्याबरोबर नारदजी जणू त्या शापातून मुक्त झाले. आणि त्या स्थानावर गेल्यानंतर नारदजींना अनेक वर्ष त्या ठिकाणी समाधी लागली. म्हणजे शाप सुद्धा त्या जागेवर नारदजी गेल्यानंतर बाधा करू शकला नाही. का? जागेचा प्रभाव. म्हणून स्थानाचा प्रभावही मनुष्यावर पडत असतो आणि त्याच्यामुळे मनुष्याने तीर्थयात्रा केल्या पाहिजे. त्या ठिकाणी सात्विक वायुमंडल, सात्विक वातावरण, भगवान परमात्म्याचे चरण स्पर्श झालेले असतात, त्यांचं सानिध्य त्या ठिकाणी असतं. नित्य निवास भगवान परमात्म्याचा तीर्थक्षेत्रामध्ये असतो. तसा तर चराचरामध्ये भगवान परमात्मा राहत आहे, पण विशेष रूपाने तीर्थक्षेत्र आहे, विशेष रूपाने तीर्थक्षेत्र आहे. जसा हवा सगळीकडे आहे, पण टायरातली हवा गेल्यानंतर डायरेक्ट सगळीकडची हवा टायरात भरता येत नाही. त्या टायरामध्ये हवा भरण्यासाठी ज्या ठिकाणी टायराची हवा भरली जाते त्या ठिकाणीच जावं लागतं. बाकी ठिकाणी हवा असूनही त्या टायरामध्ये भरली जात नाही. जसं त्या ठिकाणी गेल्यानंतरच त्या ठिकाणी टायरामध्ये हवा भरली जाते, तसं पवित्र स्थानावर गेल्यानंतरच काही गोष्टींचा प्रभाव मनुष्यावर पडत असतो. भक्ती, ज्ञान, वैराग्य, श्रद्धा, भाव निर्माण होत असते. म्हणून व्यक्तीने तीर्थयात्रा केल्या पाहिजे, पवित्र स्थानावर गेलं पाहिजे. त्या ठिकाणी जब हे सकळ सीधाए हात चाला वया पाए, जब सकळ सीधाए हात चाला वया पाया, तब तू आपुले स्वाईत लाए तीर्थयात्रे जाए चुकू नको. जब हे सकळ सीधाए हात चाला वया पाए, तब तू आपले स्वहित लाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. जब ये सकळ सीधाए हात चालावया पाए, तब तू आपुले स्वहित लाए तीर्थयात्रे जाय चुकू नको. संत महात्मे म्हणतात, स्वतःचं हित करण्यासाठी तीर्थयात्रे जाय चुकू नको. स्वतःचं हित कशामध्ये आहे? भगवान परमात्म्याची प्राप्ती, भगवंताचं भजन, भक्तीमध्ये हित आहे. म्हणून हे हित साधण्यासाठी व्यक्तीने तीर्थयात्रेसाठी गेलं पाहिजे, भगवत दर्शनासाठी गेलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे देश काल पात्र याचं वर्णन करत असताना त्या ठिकाणी
श्री सुतजी महाराज वर्णन करतायत की भगवान श्री शिवजींची भक्ती कोणत्या स्थानावर केल्यानंतर अधिक फलदायी असते. म्हणतात घरापेक्षा 10 पटीने अधिक पुण्य मंदिरामध्ये गेल्यानंतर, पूजन केल्यानंतर मनुष्याला प्राप्त होतं. घरापेक्षा अधिक पुण्य फलाची प्राप्ती मंदिरामध्ये, मंदिरापेक्षाही अधिक पुण्य फलाची प्राप्ती तीर्थभूमीमध्ये, तीर्थभूमीपेक्षाही अधिक पुण्य फलाची प्राप्ती नदीच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर. कोणत्याही देवाचं भजन करा, पूजन करा, नामस्मरण करा किंवा शिवलिंगाचं पूजन करा, नदीच्या किनाऱ्यावर भगवान परमात्म्याचं भजन पूजन करण्यापेक्षा, त्याच्याही पेक्षा अधिक समुद्राच्या किनाऱ्यावर भक्ती केल्यानंतर अधिक पुण्यफलाची प्राप्ती होत असते. समुद्राच्या किनाऱ्यापेक्षाही पर्वत शिखरांवर, डोंगरावर जर भगवान परमात्म्याची भक्ती केली तर ती अजून पुण्यफलाची प्राप्ती करून देणार आहे. आणि त्याच्याही पेक्षा जास्त मनुष्याला पुण्य कुठे प्राप्त होतं? म्हणतात ज्या ठिकाणी बसल्यानंतर मनुष्याचं मन स्थिर होईल त्या ठिकाणी मनुष्याने भजन केल्यानंतर अधिक पुण्यफलाची प्राप्ती होते.